सह्याद्री मधला सगळ्यात डेंजर आणि सगळ्यात कोणता अगर एखादी सुडका असेल जो खतरनाक क्लाइम्बिंग साठी असेल तर तो म्हणजे हा ऑल द बेस्ट आरजे लोट झुमर वरती अंक कसं लटली याची भाई बघा पारक सर आहे ना डायरेक्टर बघा आपल्याकडे चालले जवळ जा दोन्ही हाताने जवळ जा नाही जमत आहे बाबा नाही जमत आहे डायरेक्ट वर राहिला पायाचा वर घे हा तेच करते भाऊ दम खांड भाऊ दम लागतो विषय काय होतो बॉडी उचलत नाही अरे भाऊ इथून बघा दिसतंय जबरदस्त किती पॅच आपला आरोपला पकडायला भेटल गावात रे भेंडी. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रातल्या सह्याद्री सहर करण्यासाठी सर्वात अवघड असणाऱ्या किल्ल्यांच्या या सफरीमध्ये. मंडळी, मागील 2 भागात तुमच्या रावडी मंडळींनी तुम्हाला नक्कीच अविस्मरणीय असा अनुभव दिलेला आहे, जिथे तुम्ही अनुभवला श्वास रोखून धरणारा थरार आणि डोळे दिपवणारे ते दृश्य, क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके चुकवणारे ते क्षण आणि त्याचबरोबर सुंदर असा तो निसर्गाचा अनुभव आपण सर्वांनी अनुभवला. तर मग मंडळी, आता असणार आहे आपल्या या ॲडव्हेंचरस भऱ्या सिरीजचा शेवटचा भाग. तर मग मंडळी, हा शेवटचा भाग असल्यामुळे मागील 2 भागांपेक्षा हा नक्कीच वरचढ असला पाहिजे. त्यासाठी मंडळी आम्ही निघालो आहोत वजीर शिळक्याच्या दिशेने, जो आहे महाराष्ट्रात ट्रेकिंग साठी सगळ्यात अवघड, आणि तुमची ही रावडी मंडळी निघालेली आहे त्याच दिशेने. तर मग मंडळी, तुम्ही अनुभवणार आहे तुमच्या रावडी मंडळींच्या दृष्टीने हा थरार. चला तर मग मंडळी, निघूया वजीर शिळक्याच्या दिशेने. रावडी मंडळी, आपण काल रात्री ना एक 12 वाजता इथं आलो होतो जंगलामध्ये. पण आपला एवढा छोटा रस्ता होता ना, हे आपलं इथं मठ आहे, त्या मठचं नाव आणि लोकेशन तुम्हाला टाकून देऊ, आम्ही दाखवू की कुठे. हे वजीर सुळकाला जाण्यासाठी हे लास्ट पॉईंट आहे. इथं पुढे रस्ता नाही, आणि त्याच्या अगोदरच असं वाटतं की पुढे रस्ता संपलाय. इथं रस्ता नाही, यायचा रस्ता पण असं वाटतो हा रस्ता आहे का? मॅप मध्ये दाखवतोय गाड्या चढती नाही वरती, छोटा रोड आहे, पण गाड्या म्हणजे तुमची जर लो क्लिअरन्स असेल तर गाडी मुश्किल आहे अजिबात. जर ड्रायव्हर हेवी असला तर आणू शकतो. आमचे ड्रायव्हर, आमचे जे जहाजचे ड्रायव्हर आहे ते मागे कॅप्टन बसले, कॅप्टनने आणली त्यांनी बरोबर आणली. 4:30ला सगळे उठले, 1-1.5 तास लागला आवरायला, नाश्ता पाणी सगळं काही नेचर मध्ये सगळ्यांनी स्वाद घेतला. आणि आता आपण निघालोय, सकाळचे वाजले हे बघा, दिसत असेल तुम्हाला 7:44 झालेत आता. आणि आपण आता निघतोय आपल्या ट्रेक साठी. आणि आपला ट्रेक असणार आहे 2 ब्लॉग बघितले असणार की जो आपण जे जीवदानचा जो वानरलिंगी जो आपण रॅपलिंग केलं, त्याच्यानंतर आपण हे आता 1 ऑफ द टफेस्ट असणार रावडी मंडळीचं. तर रावडी मंडळी ओळखली जाते ॲडव्हेंचर ॲज अ ग्रुप. लेट्स रॉक इट बॉयज. जो आपला वजीर सुळका, तो छोटा पॉईंट दिसतो ना एकदम स्टार्टिंगला फ्रंटला, तो आहे. आणि आजचं आपलं गोल आहे ते. आणि जे पण आपल्या रावडी मंडळीने असं काहीतरी ॲडव्हेंचर करायचं स्वप्न बघितलंय, ते असं वाटतं आता काहीतरी इथून आहे ना पूर्ण होणार आहे ते. चला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव. आपला रोजचा ट्रेकिंग राहायचं जे पण 2 दिवसाचं ते चालू व्हायचं 10, 11, 12ला असं. आज आहे ना मॉर्निंगला आहे ना बिफोर सनराईज आपण जातोय, त्याच्यामुळे आजची फिलिंग एकदम वेगळी काहीतरी. आणि आज दिवस पण स्पेशल आहे, आणि आजचं ॲडव्हेंचर हे लाईफ मध्ये खूप मोठं असणार आहे. सगळ्या युट्यूबर बेस्ट प्लेस आहे पण त्यासाठी. ठीक आहे. सो आपल्याला निघाला आता सपाट भूभाग संपलाय आणि इथपासून चालू होत आहे चढाव भाग. इथून तुमचा ओरिजिनल दम निघाल. सो आरामशीर स्टेप बाय स्टेप चला. आपलं मार्ग बोलवा कोणतरी असं गोष्टी करतो. चढाव भाग लागल्यावर सगळ्यात पहिले इथं थांबल्या जाते. पहिला स्टॉप इथं घेतला जाते. या पॉइंटला आपल्या टीमनं नाव दिलंय संत्री पॉइंट. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता याला संत्री पॉइंट म्हणतात. का बरं? कारण जेव्हा पहिल्यांदा कधी इथं आपण आलो होतो तेव्हा या जागेवर बसून आपण संत्री खाल्ले होते, आणि तेव्हापासून याच जागेला आपण स्टॉप ठेवतो. जेव्हा कधी आपला ग्रुप आला ते इथं बसते.
आणि जर संत्री राहिले तर संत्री खातात. तर या बहाण्याने मी इशारा करतो का कोणाजवळ आहे का संत्री. संत्री पॉइंट रिक्रिएट झाला. संत्री पॉइंटला संत्री खाली येस या लवकर या. ए दया ये संत्री तोड. बॉडी बरी होती ना. हे बघ 2 उरला मला. कॅमेरामॅनला बी संत्री खायला द्या. मंडळींचं रावडीगिरी सुरू झाली आहे. ते बाई एक जण अजून येईल थोड्या का आलाच आहे तो. ते बाई झालं सुरू. थर्रक खेळ आहे. हे बघा हे भाऊला सुद्धा थर्राचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्या रावडी मंडळींच्या नादी लागून भाऊ पण आता थर्रर घेणार आहे. वेलकम टू वजीर सुळका. आणि मंडळी अत्यंत स्टीफ अशी ही चढाई आता. डोंगर लागलाय. डोंगर प्रॉपर एनर्जी आता आणि दम तो सुरू झालाय लागायला. आपल्या बरोबर एनर्जी ठेवली रावडी बरोबर मंडळींबरोबर प्रॉपर. त्या व्ही पॉइंट मधून आपल्याला 20 मिनिटं लागतील वर जायला. ओके पूर्ण स्टीफ आहे. तर इथे आपल्याला विकट लागेल. थोडं 2 मिनिटं थांबू. पहिला टप्पा पार केला म्हणजे फर्स्ट मेजर टप्पा. तर मंडळी आपल्याला ना इथून पहिला आहे ना सूर्याचं दर्शन होणार आहे आज दिवसात. येस चला बरं आहे ना मजेदार कुमार सर आहेत. येस ते आपल्याला खूप सारं एंटरटेन करणार आणि आपल्याला मग माझ्या आपल्याला बोर जर झालं ना हे पहिली ती आपली सूर्याची किरण इथनं दिसतंय. सकाळपासून मंडळी आपण जंगलातून ट्रेक करत आलो होतो अंधारात आणि आता सर ते शेवटी उजेड आणि सूर्याचं किरण अंगावर पडलंय. ही सह्याद्री आहे. धाडसाची सह्याद्री बघा. तो सुळका बघा. तो सुळका सर करायचा आपल्याला. त्या तिथे जायचं आपल्याला. सह्याद्री ऐकते का येतोय आम्ही तिकडं. चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. मागे दिसतो वजीर सुळका आणि मागच्या बाजूला ना आपण तिथून हा परफेक्ट व्ह्यू दिसतो आपल्याला. जो वजीर जो असतो ना आपल्या जो बुद्धिबळाच्या खेळात दिसतो वजीर तो शेप आपल्याला इथून दिसतोय. त्याच्याचमुळे याला वजीर असं नाव दिलंय. आणि आता जवळपास 200 ते 250 फूट ही हाईट आहे. ते आपल्याला वरती चढायचंय. ही चढायची काय टेक्निक आहे ती पण आपण समजून घेणार. त्याच्यानंतर रावडी मंडळी एकदा समजली शिकली का मग तिचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग कशी रावडीगिरी करायला रेडी होऊन जाते. का म्हणते मग काय आज आहे ना म्हणजे आपले ना दररोजच्या वेगवेगळ्या गोष्टी चालू होत्या. पहिल्या दिवशी जे आहे ना आपण भैरवगड जेव्हा केला त्या एकदम स्टीप 90 डिग्री स्टेप्स होत्या. नंतर काल जे केलं तेव्हा आपण झिपलाईन केलं. आज जे आपण करणार ते रॉक क्लाइम्बिंग करणार आहे. सगळं कम्प्लीट पॅकेज पूर्ण कम्प्लीट पॅकेज. Yes. खतरनाक असा आहे ना पॅक आहे हा. या पूर्ण असा कॉम्बो आहे हा डायरेक्ट. आणि आपण आहे ना आता एकदम असं फायनल अशा स्टेजवर आलोय. जो बोललो ना वजीर आज आपण म्हणजे बुद्धिबळाचा गेम आपलं तरी रावडी मंडळीचा तरी आज आपण जिंकणार आहे. रंगला चेकमेट करायचं जेव्हा वरतून खाली आल्यावर. ये चेकमेट. आणि आपल्यावर ही पब्लिक आहे ही पण सगळं एक्साइटेड आहे. तो आप एक्साइटेड मंडळी आपली आता सुरुवात झालेली आहे. हे बघा सेटअप आपण रेडी करतोय आणि हे वन ऑफ द आपली ग्रेटेस्ट अचिव्हमेंट राहणार आतापर्यंत. हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3. 9 जण आहे सांग रे. बघा हे दादा आपल्याला तर यांनी आपल्याला सेटअप करून दिला आहे. सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर बरोबर आपण आहे ना आता जे पण आहे वजीर सुळका हा चढायचं आपलं प्लॅनिंग जे पण आपण एक स्वप्न बघितलं होतं 2-3 दिवसापासून आपल्या डोक्यात सगळ्यांचं चालू होतं ते. हे बघा मंडळी आपली सगळी वॉर्मअप करून रेडी आहे. त्यांना माहिती आहे की इथं जाऊन आहे ना आपल्याला खरी टेस्ट होणार आहे. आता ही रावडी मंडळीची ना किती रावडीपणा आहे तो दिसणार आहे. सो हे आमचं प्यार आहे ना तर हे प्यारचं एक मोठी अचिव्हमेंट होणार आहे जेव्हा आपण वरती पोहोचणार आहे ना. मंडळी तुमच्या जे पण बघताय त्यांच्यासाठी पण आहे ना आम्ही एक मोटिवेशन घेऊन येणार आहे. सो अशा प्रकारची आता जर्नी असणार ही पूर्ण. तरी कंटिन्यू बघा.
खूप सारी मजा येणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला आमची काय इमोशन आहे तुमच्यापर्यंत आता मी पोहोचणार आहे. तुम्हाला हे इमोशन एक सांगतो. आता जस्ट यांनी हे बोलले की ऍज अ टीम तुम्ही एकमेकांना मोटिवेट करतात. आपने वही कहा ना अभी, हाँ तो टीम का ना एक अलग लेवल का एनर्जी रहता है, तो ये मजा एज अ टीम अभी वो पॉइंट ब्रेक वाला फील आ रहा है. कम ऑन गाइस. तुझा हात नाही पुढे वरती पण लक्षात ठेव. जोपर्यंत तू बिले पुढे करत नाही आपण वरती गेलो का पहिले बिले वरती घेऊन टाकायचं. सिंपल. जेवढी फुल होईल ना तेवढ्याच नंतर सोडून दे ना. रिलॅक्स हो, रिलॅक्स करायचं. रिलॅक्सच्या परत इथं चलो मंडळी निघालो आता. आपला डायरेक्टर निघालाय आणि त्याला आम्ही थोडं सांगितलंय थोडा काम राहा. परत एकदा लीड करतोय तो, काही नाही. कीप इट काम बॉय. हा उचल दोन्ही हातांनी उचल. हा उचल. असं व्हेरी गुड परफेक्ट. आणि पुढे लोटायचा दोन्ही हातांनी बॉडी उचलायची. कसं वाटतं सोनू? डायरेक्टर कुठे आपला? मजा आली का सोनू? डायरेक्टर कसा आहे? मजा येते का? गेला सोनू दुसरा. अरे तो लय भारी जाईल. तो एकदम हलका आहे. तो परफेक्ट माणूस आहे. सगळा चॅम्पियन तो आहे. वो एकदम तेज जाएगा. वो एकदम ऐसा है ना, उसका बॉडी एकदम एथलेटिक है. सोनू जमलं 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 जमलं. सोनू त्याची पण गडबड कशी व्हायला लागली. अंकुश काय होतंय? लूज हो राहिले थोडस. लूज झालं ते खालचं पण लूज आहे थोडस. ऑल द बेस्ट आरजे. झुमरिंग करायचं ना, तर झुमरिंग आणि पूल आहे दोन ऑप्शन आहे आपल्याकडं. तर आपण सध्या झुमरिंग करतोय. हे करायचं वरती, इथं पकडायचं बरोबर. जय भवानी. हा पण वरती ते चेस्ट आलं का ते लॉक होतं, असं पुसणे होतं वरती. नाही त्याला लाईन सरळ ठेवायची दोरीची. अच्छा. किल्ट असली ना त्यांना जाणार हा दोरी पूर्ण. आणि हात खाली पाहिजे. हा हा त्याच्या फेस मधनं दोरी आली ना हा त्याच्या खाली स्ट्रेट दोरी पाहिजे. अच्छा बघा वरती येतो का नाही स्ट्रेट धरल्यावर. येतोय. जमते आता मंडळी जमू राहिलं आपल्याला. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला स्लोली स्लोली निघायचं वरती. गॅप भेटली की थोडा ढकलून देतो. हात पुढून यायला लागतो. हा कधी कधी. तर बघा हा दादा फर्स्ट स्टेशन आपण आलंय बरोबर. फर्स्ट स्टेशन वरती हा दादा आहे. तुझं नाव काय दादा? स्वप्नील. तर इथं आपण आलोय आतापर्यंत. सेफ्टी अँकर टाकायचा पहिला स्टेशनला गेल्यावर. ट्रँगल टाकलं. सेफ्टी अँकर टाकलं की बाकीच्या जे ॲसेसरी आहेत ते काढू आपण. प्रत्येक स्टेशनला चेंज होणार. अच्छा पण आपल्या वरती झाली व्हाईटच आहे ना फक्त. हा वर जरा व्हाईटचाच यूज करतो आपण बरोबर वर जायला. वरती स्टेशन बिझी आहे. 2 मिनिटं होल्ड करतो आपण इथं. मंडळी आपली पब्लिक आहे ना वर गेली आहे. आरजे पुढं एजे आणि त्याच्या पुढं पराकडे आपली रावडीमध्ये सगळे असे वर लटकलीत बघा वजीर सुळक्यावरती. आणि आपले ड्रोन शॉट थोड्याच येतील सगळ्यांचेच. मजा येणार आहे. ओ प्रशील दादा रावडी मंडळी इकडं ऐका रा. हा काही विषय नाही, आरामशीर जाईल, काही विषय नाही. आपला एजे बघा एजे वरती गेला नाही. सेकंड स्टेशनच्या वरती निघालाय. सेकंड आणि थर्डच्या मध्ये लटकलेलो आहे. अवघड खेळ आहे मंडळी. काय करायचं? याला लटकून ती लाईन पुढे दिसते नॉट वाली. हा तिला पकडून फॉलो करायचं फक्त. लटकून जायचं आता. झुमरिंग आता होणार नाही ना. आई पकडून नका डायरेक्ट वरती जाऊ द्या. जय भवानी. मस्त. या पुढे एक हात. ए! चल
एक नंबर. दुसरा सेकंड आला आपण मंडळी. आता हा इथला पॅच एकदम खतरनाक आहे. पूर्ण आपल्या हातांवरती आपल्याला वर चढायचं. सो पॅचनुसार हे डिझाईन आहे सगळं काही, बरोबर ना. तसा पॅच आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तसं तसं आपण एक क्लाइम्बिंगची टेक्निक आहे चेंज होते, बरोबर. असं हा पॅच जबरदस्त आहे इथला, खतरनाक. वर पुढंच नाही घर होत रे. पाय उचल ना. हा पाय उचल. हा आता उचल. आता झालं. अरे पण हे पुसणे होत ना वरती. होईल ना. हे काय? जवळ जा, दोन्ही हाताने जवळ जा आणि डाव्या हाताने खाली खेचला. नाही जमत आहे बाबा. चल आणि दोन्ही हाताने खेच. ही बॉडी वरती खेच रोपच्या जवळ दोन्ही हाताने. आता जोर द्या. ढकल ढकल पुढे. ढकल पुढे. जातोय. हळूहळू जाईल. 5-5, 6-6 इंच जातो. मंडळी इथून खतरनाक पॅच हा. थर्ड पॅच हा. मला हा थोडा डिफिकल्ट जातोय. हा मित्र सर्व बरोबर आलेत. या पटापट. हा येतोय मी, काही विषय नाही. मी असं घ्यायचं बा. नाही आता जमलं थोडं मला टेक्निक. हा हा असं दिलं त्यांनी. मंडळी याच्याबद्दल सांगतो मंडळी. हा गडी ना एकदम टम करतो इकडे वरती ना, वरती तोंड नको लपू. हा गडी ना, याला हा आम्हाला झुमर एकच दिलेला आहे हातामध्ये फक्त. या गडीला 2-2 दिलेले आहे, एक पायात बन एक हातात बन. वेळ वाढला आता. हा करते त्याच्यामध्ये ठेवा एडिट आमचा. हे बघा पारख सर आहे ना डायरेक्टर. बघा आपले काय चालले अजून टपटप टपटप चालले डायरेक्टर. खाली हात पाहिजे अंकेवर. कुठं खाली लेफ्ट हात खाली राहायचं. लेफ्ट हात खाली पाहिजे. हा चल जामे का जामे. कुछ नाही कुछ नाही. डायरेक्ट असते. सरळ वर सरळ. लोट लोट थोडं थोडं जातं ते. एकदाच नको मोठं. थोडं हळूहळू जाय ना तू. झुमर लोट वरती. लोट झुमर वरती. मजा आहे काही भेंडी अंकेवर कसं लटली हिची बाई. लटकलाय कसं. बरोबर आपण आता आहे ना मंडळी. एक मिनिट छोटं होल्ड घे. तिसऱ्या स्टेशनला आहे. तो झटकन. योगी बाय. योगी छोटा होल्ड घे. योगी काय म्हणतो, कसं चाललंय. थोडं पायाने पण पुशअप कर. बॉडी आहे ना वेट अप कर पायावरती. हा पायावरती बॉडी वेट अप कर. लोट पाय नाही बॉडीवर. बॉडी अशी नाही क्लोज घ्यायची दगडाच्या अशी वर अशी. हा बरोबर. चल चल चल. डोका राहून जाते भाऊ. एनर्जी समोर जाते. म्हणलं काय चाललंय बाबा हे. हो तर मंडळी आपला आहे ना आता चौथा टप्पा होता ना. हा चौथा. चौथा पार केला आपण. तुझं नाव काय दादा. सुहास जाधव. दादाने आपल्याला इथं वरती घेतलंय. थँक्यू दादा. खूप ग्रेट. मस्त काम करते तुम्ही. काय करू. ब्ल्यू वाला आहे ना. हा ब्ल्यू वाला सेल पॅन करे बघ खालचा. हा तो काढून या साईडला टाक. यावरती सेल पकडला तरी चालेल बाजूचा. ब्ल्यू. हा ब्ल्यू. भाऊ इथून बघच दिसतंय. जबरदस्त. किती पॅच आपला लास्ट आहे. हा डेंजर आहे का इथं. डेंजर इथं एवढं. कसं लढकलं म्हणजे मंडळी आपण. दिस इज वजीर सुळका. वजीर सुळक्यावरती आपण करतोय गाईज. हे क्लाइम्बिंग करतोय. रॉक क्लाइम्बिंग. आणि जवळपास आपण आता 1-2 पॅच राहिले. याच्यावरती आहे. पराग गेला डायरेक्टर आणि योगी खाली आहे. भाई ह्या रोपला पकडायला भेटेल. हां हा पकड. कोणत्या. या रोपला वाईटला. हा चलियावरती उभा राहायचं. हो मंडळी. आता हा शेवटचा पॅच एवढा राहिलेला आहे. फक्त अवघड सगळं संपलेलं आहे. हो भाई साहेब बघा इकडून काय दिसतंय. कसं आहे खाली राव. काय नाव तुझा. तुझं दर्शन. हा 6वा पॅच आपला. 6th फायनल पॅच. दर्शन भाई थँक्यू भाऊ. भारी काम करता तुम्ही. स्पेशल थँक्स. दर्शननी एकदम तगडं ओढून घेतले. हा गावात रे भेंडी.
चला बघा रावडी मंडळी आपली आता चॅम्पियन झाली बघा. आता चॅम्पियन म्हणजे विषय काय होतो, बॉडीच उचलत नाही. अरे डबल पे लावा लागतो. अरे पायाचा दवा थोडं टपटप येतं मग. मंडळी आता शेवटचा पॅच आहे आणि इथून वरती गेला का तुम्ही डायरेक्ट टॉपला. तर हा आहे आपला सह्याद्रीचा सेनापती आणि यापासून आपण आता रजा घेतोय. सह्याद्रीचा जो सेनापती आहे वजीर सुळका, त्याच्यावरती आता आम्ही सगळ्यांनी रावडी मंडळींनी पूर्ण रावडीपणा केलाय. आमचा जो आहे ना आवाज असा भिंतोय या सह्याद्रीमध्ये. कंप्लीट केल्यामुळे आजचा दिवस सक्सेस झाला. ते बघा सूर्य साक्षीला आहे. चलो मिलते नीचे. तो बहुत था अब तक का सबसे एडवेंचरस. क्या हुआ क्या हुआ? ये दोनों ने पैर इसने सपोर्ट भी नहीं किया. मैं मंकी हूँ मैं चढ़ गई. अरे वाह. हे आपला सायको प्रशील आहे आणि हा युट्यूबर आहे. तुफान आता सध्या चाललंय त्याचं सगळं काही, जो आपले मराठी ब्लॉगिंग करतोय. आणि आमच्यासाठी एक मोटिवेशनल आहे सह्याद्रीचा बेरगिल. बेरगिल. हा आम्ही असं बोलतो आमच्या रावडी मंडळी दिले. आम्ही असं चर्चा करत असतो ना तेव्हा बोलत असतो असं, कारण की हा ना असं खरंच गोष्टी ना रॉ आणतो, बोलतो, असं फील येतो, सस्पेन्स आणतो आणि असं काहीतरी छोट्या गोष्टी असं एकटा निघून जातो सगळं काय असं त्याच्या लेवलने आपलं वाटतं की तो बिअर गेला का आपण लहानपणी बघायचो. गोष्ट आहे ना जी सह्याद्रीची तो अशा पॉलिश करून तिला असं दाखवतो ही अशी, हे आपलं सोनं आहे सह्याद्रीमध्ये, हे असं भारी. तो असं त्याला मस्त बनवतो असं भारी. ट्रान्सफर करून देते ट्रान्सफर करून आतापर्यंत दादाला आहे ना ब्लॉग मध्ये बघत होतो आणि आज प्रत्यक्ष बघून खरंच चांगलं वाटतंय. आपल्या ना त्यांच्या लेवल पर्यंत जाऊन आणि मग ते गेले पाहिजे की नाही पहिले अशी दादाला विचारू कशी वाटली आमची रावडी मंडळी, कशी होती? एक नंबर. तुफानचा पोटे एक नंबर एनर्जाईज होते सकाळपासून, पूर्ण एनर्जेटिक ना. रिटर्न जाताना बियांची एनर्जी पहा. भारी वाटलं. तुझ्या ब्लॉग मध्ये तसं काहीतरी असं थोड्या गोष्टी तुझ्या ब्लॉगची झलक काही पण कसं टाका ते असं तुमचा जो असतो ना बोलण्याचा तो असा फ्लो. सह्याद्री मधला सगळ्यात डेंजर आणि सगळ्यात कोणता अगर एखादी सुडका असेल जो खतरनाक क्लाइम्बिंग साठी असेल तर तो म्हणजे हा आहे वजीर सुडका. आणि आज आपण या ठिकाणी आलो फक्त या वजीर सुडक्याच्या क्लाइम्बिंग साठी. आणि प्रत्येक व्यक्ती ह्या एनर्जी सोबत भन्नाट अशा क्लाइम्बिंग करून रिटर्न उतरलेला आहे. सो तर मंडळी फायनली आपली रावडी मंडळी सगळे खाली आलेले आहे आणि हा वजीर सुळका आपण कम्प्लीट केलेला आहे. वरती दाखव तो वजीर सुळका. महाराष्ट्रातला सगळ्यात खतरनाक प्लेस आपण सर केला, सुमिट केलेली आहे. एकच नंबर आहे डायरेक्ट. जबरदस्त एकदम फॉर्मला जास्त. जेव्हा हाय ना खाली उतरतो ना तेव्हा याने ना मला बाय केलं. मला ना पॉईंट ब्रेकचा आठवला. चायला टॉकवर बसलोय मी आणि हा खाली चाललाय लोर लावून बाय बाय. तो असा मनाला लोभवणारा क्षण होता. आज आहे ना, आज असं मन भरलेलं आहे डायरेक्ट माझं. झालं आता म्हणजे स्ट्रिप डायरेक्ट असं म्हणू ना आपला जो आहे ना मंडळी, आपला जो प्लॅन होता ना रेंज ट्रेकचा तो आपला इथं आहे ना सक्सेसफुली. जो आपल्याला जो नाही का म्हटलं जो सगळ्यात टफेस्ट राहणार ना तो एंडला असलं कसं एकदम माणूस आहे ना सॅटिस्फाय होऊन जातो. पूर्ण झालं पाहिजे, मन तृप्त झालं. आणि मंडळी माझ्याचा भाग असा आहे की आता आपला डायरेक्टर आहे ना इथं गेला तर वरती, तिथून त्याला म्हटलं थोडं खाली जाय म्हणजे व्ह्यू दिसेल मागचा. तू गेला तिथं म्हटलं अरे एवढा तू आहे ना वजीर सुडका चढून उतरलाय, आता काय तू जाऊ दे खाली गेला तू कुठं पकडशील लटकशील. थोडा जास्तच एक्साइटेड झालो मी, गेलो होतो खाली परत म्हटलं नको. आता झालाय तो म्हणजे करू आपण एखादा टप्पा पार करतो ना त्यानंतर माणसामध्ये सगळं येतं, माइंड पण चालतो, एक शांतता येते. नाही तर काय होतं माणूस असं विचलित. तुम्हाला एक सांगायचंय
जेव्हा आहे ना मी पहिला टप्पा केला आणि सगळे पोरं असे वर चालले होते आणि जर लटकलो आणि अंगात त्यांना पाणीच नाही राहिलं. कसं होतं फिलिंग स्टार्टिंगला लाईट कसं हा लागलं होतं सगळ्या? म्हणजे तेव्हाच लागली होती कारण पाणी संपलं बॉडी बाजूनी लाईट अशा आणि नंतर आहे ना बॉडीमध्ये स्ट्रेंथ लागते ना ती पण त्यावेळेस मला वरती नाही कारण संत्री दिली चायला ती संत्री म्हणजे मी पण आहे ना संत्री घेतली तिथून पुढे अमृतासारखं झालं आणि तिथून अशी एनर्जी वाढली. अरे बापरे मग हा जो आहे ना आमच्यामध्ये आलेला एकदम एकदम प्रॉपर ऍथलेटिक माणूस आहे. आजचा जो आहे ना आजचा दिवसाचा डेचा जो जेवढे पण आजचे हे होते ना की माउंटेनर्स होते त्याच्यामधला हा डायरेक्ट बेस्ट आहे. वरती दादा होता ना पवनने त्यांनी सांगितलं की सगळ्यात बेस्ट माणूस हा होता. कॉन्फिडन्स झाला. आपण रावडी मंडळी अशी माणसं घेऊन होतो आणि त्यांच्यात आपण खाली उभं होतो ना तेव्हा तिला ती म्हणे ऍज अ ग्रुप तुम्ही ना एक मोटिवेशन देतात ती पोरगी माझ्या बरोबर वर आली. आमच्या याच्यामुळे आम्ही वरती टॉपला होतो ना तेव्हा आपल्या मागे पोहोचली जबरदस्त. आपण आता इथं आहोत सह्याद्रीचा सेनापती सेनापती आणि फ्रॉम वजीर शुल्का. तोपर्यंत